रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल येथे वसलेला गोपाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्त्वाचा सागरी किल्ला मानला जातो। इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय। गोपाळगड किल्ल्यावरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। 2 आंबे उचलण्याच्या कारणावरून पर्यटकांना रोखण्यात आल्याचा आरोप केला जातोय। विशेष म्हणजे स्वतःला किल्ल्याचा मालक असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आता नव्या वादाला तोंड फोडत आहे। सदर प्रॉपर्टी जी आहे ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे। त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे। येस, कसं काय ते तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा पुरातत्व विभागात जाऊन चौकशी करा। किल्ला प्रायव्हेट कसं काय झालं? जर तुम्हाला किल्ला विकला विकला, तुम्ही आरटीआय टाका, तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल। तुमच्याकडे नाही, माझ्याकडे आहे, मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा। जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात। कशाला लावू? तुम्ही म्हणतात archaeological survey नाही. 7/12 तुम्हाला लावून मिळतो। मिळतो 7/12 ऑनलाईन वरती पण नाव चेंज होतं। व्हायरल व्हिडिओनुसार किल्ल्यातील आंब्याच्या बागेतून आंबे उचलल्याने पर्यटकांना गेट बंद करून जाब विचारण्यात आला। दुसरीकडे पर्यटकांचा दावा आहे की गोपाळगड किल्ला सरकारच्या ताब्यात असून खाजगी मालकीचा असल्याचा कोणताही फलक इथे दिसत नाही। त्यामुळे किल्ल्याच्या मालकीचा जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय। 1960 मध्ये मलिनिया कुटुंबियाने हा किल्ला अवघ्या 300 रुपयात खरेदी केल्याचा दावा केला जातो। मात्र गेल्या वर्षी न्यायालयीन लढतीनंतर सरकारने हा ऐतिहासिक किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते। त्यामुळे मालकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यावर पर्यटकांना अशा पद्धतीने रोखणे योग्य आहे का? आणि जर किल्ला सरकारी ताब्यात असेल तर खाजगी मालकाचा दावा कितपत रास आहे? गोपाळगडवरील हा वाद आता नेमक्या कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेवटी गोपाळगड किल्ल्यावरील हा व्हायरल वादानंतर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि असेच नवनवीन अपडेट्स मी घेऊन येत असते तर ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा।